नमस्कार मंडळी, नाथ संप्रदाय आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। मंडळी, आज आपण काळभैरव यांची साधना कशी करावी याची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर काळभैरव यांच्याविषयी थोडी माहितीही घेणार आहोत। त्याआधी कमेंटमध्ये जय काळभैरव लिहायला विसरू नका। काळभैरवांची साधना सांगण्याआधी ते कोण आहेत हे थोडं समजून घेणे गरजेचे आहे। तर मंडळी, काळभैरव हे भगवान शंकरांचे रौद्ररूप असून ते सष्टांचा नाश करणारे व काळावर अधिपत्य ठेवणारे दैवत आहे। त्याचबरोबर काळभैरव हे नकारात्मक शक्तींचा नाश करणारे व भक्तांचे रक्षण करणारे देव आहेत। भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये काळभैरवांचे विशेष स्थान आहे। त्याचबरोबर भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट करण्यासाठी काळभैरव रूप धारण केले अशी एक आख्यायिका आहे। त्याचबरोबर गुप्त पुराणात व शिवपुराणात काळभैरवांविषयी एक कथा आढळते। त्यात सांगितल्याप्रमाणे एकदा ब्रह्मदेवाने स्वतःला सृष्टीचा निर्माता मानून भगवान शंकरांना कमी लेखून त्यांची थट्टा केली। त्यावेळी रागावलेल्या शंकरांनी रौद्र रूप धारण केले व काळभैरव अवतारात प्रकट झाले। त्यांनी ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट केला व क्रोधामध्ये ब्रह्मदेवाचे 5वे शीर कापले। त्यामुळे काळभैरवांना ब्रह्मशीर छेदक असेही म्हटले जाते। आता काळभैरव हे काशीत कसे आले त्याची एक वेगळी कथा आहे, ती आपण पुढे कधीतरी सांगू, नाहीतर व्हिडिओ हा खूपच मोठा होईल। आता बोलूया की साधना कशी करायची। तर मंडळी, आज मी जी साधना तुम्हाला सांगणार आहे ती अत्यंत साधी व अत्यंत सोपी साधना आहे। श्री काळभैरवांच्या साधनेमध्ये 2 प्रकार असतात। पहिला प्रकार म्हणजे ज्या उग्र साधना असतात, ज्यामध्ये तंत्र, मंत्र, यंत्र यांचा समावेश असतो। अतिशय तामसी या साधनेची विधी असते आणि तुमच्यासारख्या सामान्य किंवा पारिवारिक व्यक्तींना या साधना करणे योग्य मानले जात नाही। अघोरी किंवा संन्यासी लोकांनाच या साधना करणे योग्य असते। आणि माझे तर वैयक्तिक मत आहे की तुमच्यापैकी कोणीही जे कुटुंबिक आहेत, जे पारिवारिक आहेत, त्यांनी तरी अशा तामसी किंवा अघोरी साधना करू नयेत, कारण याचे नियम व पाळणूक हे अतिशय कडक असते। त्यात काही चूक झाली तर त्याचे वाईट परिणाम ही आपल्याला होऊ शकतात। मी सहसा अशा साधना विधी देत असतो जे सर्वसामान्य लोक सुद्धा करू शकतात व त्यामुळे काहीच तोटा किंवा नुकसान तुम्हाला होत नाही। आजची ही काळभैरव साधना ही तुमच्यापैकी कोणीही करू शकतो। अतिशय साधी सोपी पण तेवढीच प्रभावशाली असणारी ही साधना आहे। मुळात मंडळी, तुम्ही काय साधना करताय यापेक्षा साधना करण्यामागे तुमचे काय उद्दिष्ट आहे हे बघून भगवंत तुमच्यावर कृपा करत असतो। तर मंडळी, ही साधना करण्यासाठी तुम्हाला काही सामग्री लागणार आहे। त्यामध्ये साधना करताना तुम्हाला काळ्या वस्त्रांचा वापर करणे हे महत्वाचे आहे। काळ्या रंगाचे धोतर किंवा लुंगी ही तुम्ही घालू शकता। आणि ही काळभैरव साधना करत असताना जमल्यास कालाष्टमी किंवा अष्टमीच्या दिवशी ही साधना केली तर उपयुक्त ठरते, नाहीतर कोणत्याही अमावस्ये दिवशी तुम्ही ही साधना करू शकता। तर तुम्हाला या तिन्हीपैकी कोणताही एक दिवस बघून रात्री 12 ते 3 या दरम्यानच ही साधना करायची आहे। म्हणजे काळभैरव हे उग्र व तामसी असल्याने त्यांची साधना ही याच वेळेवर केली जाते व याच वेळेवर काळभैरवांची केलेली साधना ही फळदायी ठरते। त्याचबरोबर तुम्हाला काळभैरवांना अर्पण करण्यासाठी काळे तीळ, बुक्का, काळी फुले, काळ्या उडदाचे वडे व मदिरा म्हणजेच दारू, दिवा व काळ्या रंगाचा धूप तुम्हाला लागणार आहे। तुम्ही साध्या तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता, तुपाचा दिवा लावावा असे काही गरजेचे नाही। पूजा विधी आता नीट ऐकून घ्या। सर्वप्रथम काळभैरवांची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे व सर्वप्रथम त्याला तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर दक्षिण दिशेला स्वतःचे तोंड करून तुम्हाला पाटावर स्वच्छ व काळे वस्त्र टाकून त्यावर काळभैरवांची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करायची आहे। हा सर्व विधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तिन्हीपैकी कोणत्याही दिवशी 12 ते 3 दरम्यान करायचा आहे। त्यानंतर या मूर्तीसमोर, फोटोसमोर तुम्हाला काळी फुले व फळे अर्पण करायची आहेत आणि भोग म्हणून काळे तीळ, काळ्या उडदाचे वडे आणि मदिरा तुम्हाला त्यांच्यासमोर ठेवायचे आहे। मंडळी, मदिरा व काळ्या उडदाचे वडे हे काळभैरवांचे अतिशय प्रिय मानले जातात। त्यानंतर रुद्राक्षाच्या माळेवर तुम्हाला ओम श्री काळभैरवाय नमः हा मंत्र कमीत कमी 5 माळा तरी जपायचा आहे
जेवढे जास्त तुम्ही मंत्रजप करणार तेवढे लवकर तुम्हाला अनुभव यायला चालू होतील. मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान काळभैरवांना सांगून मनोभावे त्यांना नमस्कार करून ही साधना समाप्त करायची आहे. ही साधना जरी अतिशय सोपी वाटत असली तरी ही तेवढीच प्रभावशाली आहे. फक्त ही साधना करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला पावित्र्य राखणे हे गरजेचे आहे. मंडळी, ही साधना फक्त एकाच दिवसाची आहे, त्यामुळे जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला मंत्रजप करता येईल तेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही तो मंत्रजप करायचा आहे. ही साधना संपल्यानंतर सकाळी जी काही फुले फळे करण्यासाठी वापरली आहेत ती सर्व वाहत्या पाण्यात नदीला सोडून द्यायची आहेत. या साधनेमुळे तुमच्या जीवनातील संकटे, अडचणी, शत्रुबाधा, नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. पण काळभैरव हे तांत्रिक साधनेचे मुख्य स्रोत असल्यामुळे त्यांची कृपा झाली तर तुम्हाला अनेक सिद्धी सुद्धा प्राप्त होऊ शकतात. मंडळी, या साधनेमुळे अनेक लोकांचे काळभैरवांनी स्वप्नाच्या माध्यमातून दर्शन दिले आहे असे अनुभव आहेत. कारण काळभैरव हे रौद्ररूपी असले तरीही भक्तांचे लवकर ऐकणारे दैवत आहे आणि जे कोणीही भक्त त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टीत मनोभावाने त्यांना अर्पण करतात, त्यांच्यावर ते लवकर प्रसन्न होतात असेही लोकांचे अनुभव आहेत. तुम्हीही एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढची माहिती तुम्हाला कोणत्या विषयावर हवी आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या श्रीनाथ संप्रदाय या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. अलख निरंजन आदेश.